नमस्कार मित्रांनो, आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. आपल्या चॅनलला जर तुम्ही अजूनपर्यंत लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक, त्यासोबतच शेअर व सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. तर चला आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करू. प्रश्न क्रमांक 2 पहा. पहिला आपण घेतलेला आहे प्रश्न, ती रील अपलोड देखील केलेली आहे, तर तुम्ही ते यूट्यूबवरती पाहू शकता. एका संख्येच्या एकक स्थानी 5 अंक आहे. एकक स्थानी किती अंक आहे? 5. ठीक आहे. एकक स्थानी 5 अंक आहे म्हटल्यावर 500चा काय संबंध आहे? जर 500 असेल तर एकक स्थानी 0 येणार, शतक स्थानी 5 येणार. 50 असेल तर दशक स्थानी 5 येणार, एकक स्थानी 0 येणार. कोणत्या दोन संख्या आहेत? 7,05,000 आणि 7. आता हे दोन ऑप्शन तर गेले, फक्त हे दोन ऑप्शनमध्येच तुम्हाला खेळायचं आहे. एका संख्येचे एकक स्थानी 5 अंक आहे, दशलक्ष स्थानी 7 अंक आहे. दशलक्ष स्थानी जर 7 अंक असेल तर त्याची व्हॅल्यू किती व्हायला पाहिजे? दशलक्ष स्थानी 7 अंक असेल तर 70 लाख व्हॅल्यू होत असते. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 देखील चुकीचा आहे. पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. ऑप्शन क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्यानंतर आता प्रश्न क्रमांक 3 पहा. 8,80,080 8,80,080 ही संख्या अंकात कशी लिहा? 8,80,080 म्हटल्यानंतर 80,080 म्हटल्यानंतर इथं 8 याची काही गरजच नाही. इथं पाहिजे 0. आपल्याला एकक स्थानी 0 पाहिजे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हा ऑलरेडी चुकलेला आहे. आपल्याला कधी कधी ऑप्शन इलिमिनेशन मेथडने सुद्धा जावं लागतं. 8 लाख, मग 8,80,000 म्हटल्यावर किती अंकी संख्या व्हायला पाहिजे? शतक, दशक, एकक, दशक, शतक, हजार, दशार, लाख, 6 अंकी संख्या व्हायला पाहिजे. तर यातलं किती 6 अंकी संख्या आहेत? एकक, दशक, शतक, सर्व तिन्हीच्या तिन्ही 6 अंकीच दिसत आहेत. तर पहिल्यांदा काय? 8,80,000, 8,80,000, 8,80,080, इथं 880, त्यामुळे पर्याय क्रमांक देखील एक चुकीचं आहे. 8,08,000 आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 देखील चुकीचा आहे. पर्याय क्रमांक 4, आता कोणताच ऑप्शन नाही राहिला, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हा बरोबरच असणार. 8,80,080 बरोबर आहे.